हॅलो स्टुडंट, आज आपल्याला वन टू वन पेअरिंग. वन टू वन पेअरिंग म्हणजे काय? पेअरिंग म्हणजे जोडी. पेअरिंग म्हणजे काय? जोडी. बघा आता लेट अस पेअर द बोट इन अ ग्रुप ए अँड अ ग्रुप बी. बघा हे ग्रुप बी, हा एक बॉक्स दिला आहे, त्याला ग्रुप ए म्हटलं आहे, आणि हा एक बॉक्स आहे, त्याला ग्रुप बी म्हटलं आहे, हो ना. याच्यामध्ये बोट्स आहेत, 1 2 3, 3 बोट्स आर देअर हिअर. 1 2 3 4 5 6, किती आहे? 6 बोट्स आर देअर. पेअर करायचं म्हणजे जोडी लावायची. पेअर म्हणजे काय? जोडी. जोडी कशी लावायची? याने याच्यासोबत जोडी लावली, सपोज याने याच्यासोबत लावली, याने याच्यासोबत लावली, म्हणजे इकडच्या ए ग्रुपमधल्या तर तिन्ही संपल्या, तर दुसरं नाही याच्यासोबत लावायला, आहे की नाही. म्हणजे ह्या एकासोबत एक जोडणं त्याला पेअरिंग म्हणतात. तर ए ग्रुपमध्ये काहीच शिल्लक नाही आहे, पण बीमध्ये 3 आहे, तर याची जोडी लागत नाही. इथल्या इथे आपण जोडी लावू शकत नाही. एक या ग्रुपमधला आणि एक या ग्रुपमधला, त्याला जोडी लावता येते. आलं लक्षात? सो by joining one boat in a group A with a boat in a group B, we observe that boat in a group A are over. Some boats in the group B are remaining. It means that boat in a group B are more. म्हणजे यांना सांगायचं काय ना, आपण जर यांची जोडी लावली, याची जोडी, याची जोडी, याची जोडी लावली, तर यांना सांगायचं काय आहे की ग्रुप ए मध्ये कमी बोट्स आहेत, ग्रुप बी मध्ये जास्त बोट्स आहेत. मग मोर कुठे आहे? म्हणजे ग्रुप बी मध्ये मोर बोट्स आहेत. हे आता आपल्याला कळालं. म्हणजे कशाला मोर म्हणायचं, कशाला लेस म्हणायचं, आणि पेअरिंग कशाला म्हणायचं, हे आपल्याला कळालं. आता बघा, पेअर द बोट इन अ ग्रुप ए अँड द ग्रुप बी अँड ऑब्झर्व. मग आता परत त्यांची बोटला पेअर करायचं आहे. पेअर कसं करायचं बघा. कसं पण, कोणत्याही बोटसोबत आपण लावू शकतो. फक्त आपल्या लक्षात असायला पाहिजे की आपण कशाची जोडी कशासोबत लावलेली आहे. आलं का लक्षात? है ना. हा एक राहिली. आपण इतके बोट केलेत, समजलं? याच्यामध्ये किती बोट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे 9 आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आहे. म्हणजे ऑफकोर्स इकडच्या 9 बोट्सचे इकडच्या 9 बोटसोबत आपल्याला पेअरिंग करता येते. अशी पेअरिंग आपण करू शकतो. त्यातली एक बोट मात्र राहते, शिल्लक राहते, कारण इथे 10 आहे, जास्त आहेत ना. सो बोट इन विच ग्रुप आर ओव्हर. ओव्हर म्हणजे कोणत्या ग्रुपमधल्या बोट संपल्या? या ग्रुपमधल्या बोट्स पूर्ण संपलेल्या आहेत, बरोबर आहे. हां. कलर द बॉक्स अंडर ग्रुप विच इज हॅज अ लेस बोट. लेस म्हणजे काय? कमी. कमी बोट आहे, त्याला कलर करायचा आहे, तर मग याला कलर करायचं आहे. वाचलं, थोडं थोडं वाचण्याची प्रॅक्टिस केली की लेस मोर आपल्याला कळायला लागतं. हां. तर टू अंडरस्टूड दिस. आता हे आपल्याला कळालं की म्हणजे आज आपल्याला काय शिकलो आपण? पेअरिंग म्हणजे काय? पेअरिंग म्हणजे काय? जोडी. जोडी लावणं. जोडी कोणासोबत लावतात? एक या ग्रुपमधल्याची आणि एक या ग्रुपमधल्याची. त्याच ग्रुपमध्ये मधल्या बोटची किंवा त्याच ग्रुपमध्ये जोडी होऊ शकत नाही. एक इकडची आणि एक इकडचीच घ्यावी लागणार. हे कळालं? ओके, ठीक आहे. आता आपण बघू इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर. हे इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग म्हणजे वाढत जाणे. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे कमी होत जाणे. इन्क्रीजिंग म्हणजे काय? वाढणे. डिक्रीजिंग म्हणजे काय? कमी होणे. आलं का लक्षात? दोनदा लक्षात ठेवायचं. इन्क्रीजिंग म्हणजे वाढणे, डिक्रीजिंग म्हणजे कमी होणे. काउंट द ब्लॉक्स टुगेदर विथ रमा. आता काउंट करायचे ब्लॉक रमासोबत. ही रमा आहे, आलं लक्षात? काउंट म्हणजे मोजायचे आहेत. राईट द नंबर बिलो द पिक्चर्स. मेक अ टावर टू गिव्ह अ नंबर ऑफ ब्लॉक्स. आता मला तुम्ही सांगा, इथे किती ब्लॉक्स आहे? म्हणून इथे 1 लिहिलं आहे. इथे किती ब्लॉक्स आहे? 2 आहे, म्हणजे इथे किती लिहायचं? 2. इथे 1 2 3 लिहिलं आहे, 3. इथे किती लिहायचं? 1 2 3 4. इथे 4. इथे किती लिहाल? 1 2 3 4 5. आलं लक्षात? 6 7 8 आणि हे 9 आहेत. हां. मग आता we have learned the number from 1 to 9 in increasing order. Increase म्हणजे वाढत जाणे, है ना. We can also count in reverse called decreasing order. उलट असतो ना, म्हणजे असं वाढत जाते ना, त्याला इन्क्रीजिंग म्हणायचं, आणि उलट कमी होत जाते ना, त्याला डिक्रीजिंग म्हणायचं.
इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कळायला लागलं बघा. आता इथे 7 आहे, नंतर 6 आहे, 5 4 3, याला काय म्हणायचं डिक्रीजिंग. द इन्क्रीजिंग ऑर्डर लिहायचं इथं बघा. इथे सांगितलं की हे इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग म्हणजे काय वाढत जाणं. म्हणजे इथं 5 आहे, इथे किती लिहू 6, इथे किती लिहायचं 7, इथे किती लिहायचं 8, इथे किती लिहायचं 9. आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायला सांगितलं म्हणजे काय करायचं आहे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये कमी कमी करत जायचं आहे. म्हणजे इथं 8 7 6 5, याला डिक्रीजिंग. म्हणजे आता तुम्हाला कळालं इन्क्रीजिंग कशाला म्हणायचं, डिक्रीजिंग कशाला म्हणायचं. एक नंतर एक नंतर एक वाढत जाते त्याला इन्क्रीजिंग म्हणायचं, आणि जे कमी 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 होत जाते नंबर त्याला डिक्रीजिंग म्हणायचं. आता काय लेटस ॲड. ॲडिशन बघायची आपल्याला. ॲडिशन ही ॲड म्हणजे काय ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय बेरीज. दिस इज माय ब्लॉक, दिस इज माइन ब्लॉक. हा एक ब्लॉक हिचा आहे आणि हा एक ब्लॉक ह्याचा आहे. बरोबर आहे. रमाचा एक ब्लॉक आहे आणि यशचा एक ब्लॉक आहे. दोन ब्लॉक जर एकत्र केले तर त्याचे नंबर 2 होईल. 1 + 1 2. समजलं. ॲड द नंबर ॲड करायचं असेल तर तिथं प्लस साईन लिहितात आणि त्याच्या बरोबरीला इक्वल. इक्वल म्हणजे बरोबरी, इक्वल टू म्हणायचं. हे किती भोवरे आहेत 2, हे किती भोवरे आहे 1 2, आणि हे काय प्लस म्हणजे ॲड. ॲड इज इक्वल टू, याला म्हणायचं इज इक्वल टू 3. आलं लक्षात. परत एकदा हे किती आहे लॉलीपॉप 3, हे किती आहे 2. या दोघांची काय करायची ॲडिशन. दोघांची ॲडिशन केली की इक्वल टू किती आहे 1 2 3 4 5, इथे किती लिहायचे 5. ॲडिशन समजली कशी होत असते. ओके. ऑब्झर्व द ॲडिशन ट्रेन. ॲडिशनला प्लस म्हणतात बघा. ॲडिशनला प्लस म्हणतात, कंबाईन म्हणतात, टोटल म्हणायचं, ऑल टुगेदर म्हणू शकतो, मोर म्हणू शकतो, कलेक्ट म्हणू शकतो, है ना. देर आर मोर वर्ड्स टू शो ॲडिशन. फॉर एक्झाम्पल टुगेदर, प्लस, कंबाईन, अजून ऑल टुगेदर, टोटल, मोर आणि कलेक्ट. ओके. ड्रॉ द ड्रॉ बिट्स टू मॅच द गिवन नंबर अँड ॲड देम. आता इथे बड आहे. बड म्हणजे मनी. किती काढायचे आहेत 3, 1 2 3. इथे किती काढायचे आहेत 1 2, किती झाले 1 2 3 1 2, टोटल 5. आलं लक्षात. काउंट द पिक्चर अँड ॲड. हे किती किती फिश आहे 3, हे किती फिश आहेत 5. 5 प्लस इक्वल टू किती झाले 8. आलं लक्षात. ओके. हे किती आहे 1 2 3 4, हे झाले 4, हे 1 2 3, 4 + 3 7. आलं लक्षात. 5 आणि हे 4, किती किती बोट झाले, किती फिंगर झाल्यात 9. 4 + 4 किती फिंगर झाले आहेत 8. कळायला लागले ॲडिशन. ॲडिशनमध्ये जसं सांगितलं आहे तसं करायचं आहे. ओके. ॲडिशन ऑफ 0 आणि 0 ॲड केल्यावर काय होतं ते बघू. ॲड द नंबर्स अँड ड्रॉ द प्रॉपर पिक्चर. बरं ॲड करायचं. आता हे किती आहे 2 आहे. इथं किती आहे या डिशमध्ये एक पण फ्रूट नाही आहे म्हणजे 0 आहे. 2 + 0 2. इथं किती आहे 3 ऑरेंज आहे, इथे आहे 0. 3 मध्ये 0 टाकलं तर 3च मिळणार. मग इथे 3 काढायचे आहेत. आलं लक्षात. 3 काढून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर किती ऑरेंज आहे 1, इथं किती आहे 0. मग 1 + 0 इज इक्वल टू किती येतील या डिशमध्ये एकच ऑरेंज येईल त्याला. ओके. नंतर हे किती आहे 5, याच्यात काहीच नाही म्हणजे 0. मग 5 + 0 = 5. म्हणजे काय
म्हणजे काय की झिरोमध्ये कोणत्याही संख्येमध्ये कशाही नंबरमध्ये झिरो ॲड केलं तर तोच नंबर येतो. प्रॅक्टिस करायची, ॲडिशन करून दाखवायची. 4+1 5 8 हे कंप्लीट करायचं आणि ॲज अ होमवर्क म्हणून मला सेंड करायचं आहे. ओके. रीड अँड सॉल्व हे काय रीड अँड सॉल्व म्हणजे वाचण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. आता तुम्हाला वाचता जर आलं तर ठीक, नाही आलं तर थोडी थोडी प्रॅक्टिस केल्याने आपल्याला बरोबर येते. बघा आता त्याच्यात काय सांगितलं तर सोहिल हॅज अ सिक्स ब्लॉक्स. अहमद gave him 3 more chalk. Sahil has 6 chalks. Hamid give him 3 more chalk. How many chalks does Soil has in all? सोहिलकडे किती आहे? सोहिल chalk 6 आहेत. Ahmed has given 3. So total is equal to 9 chalks. कळालं? बरं. केतन has 4 almond. Neha has 4 almond. How many almonds together give them? 4 plus 4 8. पण लिहिताना लक्षात ठेवा हे 4 काय आहे? केतन अनमोड्स. हे 4 काय आहे? नेहा अनमोड्स. तर टोटल अनमोड्स. जोसेफ हॅज 7 फ्लॉवर. जोसेफ हा 7 फ्लॉवर अँड एकच मिनिट. जोसेफ हॅज 7 अँड Angel has 2 floors. So total number of floors are 9. हे लिहायचं इथं. जोसेफ फ्लॉवर्स, एंगल्स फ्लॉवर्स, एंजल्स फ्लॉवर्स अँड टोटल फ्लॉवर्स. Jaya has 5 beads and Parmeet has also 3 beads. How many bud does they have together? जयकडे 5 बर्ड आहे. परमितकडे 3 आहे. तर टोटल बर्ड्स किती झाले? टोटल बीड, टोटल मनी किती झाले? 8. आलं लक्षात? ओके. कलर द पेटल whose answer is equal to the circle. बघा इथं 8 दिलंय. इथे 8 दिले तर जिथे 8 आहे असेल ॲडिशनमध्ये त्याला कलर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल यांनी करून दिले 6 + 2 6 7 8 हे 8ला कलर केलं आहे. बरोबर आहे. अजून 8ची जोडी कुठे दिसेल आपल्याला बघा. 3 + 4 3 4 5 6 7 हे 7 आहे याची नाही होत. 4 + 4 8 होतं तर याला कलर करायचं. याला पूर्ण कलर करायचं. 5 + 3 5 6 7 8 याची पण ॲडिशन 8 येते. कळालं? आता 9 ॲडिशन आलं असेल त्या पाकळीला. पेटल म्हणजे काय? पाकळी. पेटलला कलर करायचं आहे. 9 कुठे येईन बघा. 5 + 4 9 याला करायचं आहे. 7 + 2 9 करायचं आहे. आणि 5 + 2 किती होतात? 7 त्याला नाही करायचं. आता 6 + 9 6 + 3 9 होतात त्याला कलर करायचं. 4 + 3 7 होतात त्याला कलर नाही करायचं. बरं. ॲड द नंबर्स गिवन ऑन अ बटरफ्लाय अँड जॉईन इट विथ द करेक्ट फ्लावर. आता मला एक सांगा, हे 9 आहे तर हे 7 आहे. 7 + 2 9 आहे. 9ची जोडी लावायची. तसंच 6 आहे. 6ची जोडी कशी लावायची? 6 आहे. 6ची जोडी लावायची आहेत आपल्याला. 4 + 7 4 + 3 7 इथं 6 आहे तर 5 आहे. मग इथे 5 + 1 6 आहे. आलं लक्षात? 6 + 2 8 आहे. 8ची जोडी कुठे सापडेल आपल्याला? इथे सापडेल. आलं लक्षात? जोडी लावायची आहे. जो नंबर याच्यात दिलेला आहे हा नंबर 7 नंबर कुठे आहे? 4 + 3 7 5
3 + 2 5, 5 + 2 0 0, 7 + 0 = 7. आलं लक्षात? केली जोडी? ओके, समजलं तुम्हाला. थँक्यू.